कोकणातील बातम्यांचा विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता. आपलं कोकण, आपली बातमी. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियनने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व देवगड तालुक्यातील रहिवासी अमित सत्यवान जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी नुकतीच न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. अथक परिश्रम आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी वकिली क्षेत्रामध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. प्रत्येक ठिकाणी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निवडीने फक्त देवगडमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. मुंबई येथून कायद्याची पदवी, इंग्लंड येथून पदव्युत्तर पदवी व इतर विशेष पदव्यांचे शिक्षण घेतलेले अमित जामसंडेकर गेल्या 28 वर्षापासून नामांकित वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात कार्यरत होते. भारतातील काही नामांकित वकिलांमध्ये बौद्धिक संपदा व व्यापारी कायदे यांच्या विशेष तज्ज्ञमध्ये त्यांची गणना केली जाते. तसेच भारतातील काही मोजक्या वकिलांमध्ये तेही लंडनमधील 5-4 ग्रेड इन स्क्वेअर या जगप्रसिद्ध बॅरिस्टर चेंबरचे सदस्य आहेत. 1998 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली. 2001 साली ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंग्लंड अँड वेल्स सॉलिसिटर म्हणून काम पाहू लागले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठीचे मुंबई उच्च न्यायालय इतर न्यायालयांचे तसेच इंग्लंड, सिंगापूर, दुबई अशा देशांतील लवादापुढे वकील म्हणून कामकाज पाहिले. 1995 साली देवगड महाविद्यालयामधून ग्रामीण विकास विषयातून पदवी घेतल्यानंतर मुंबई येथून शासकीय महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. 2000 साली इंग्लंडमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त त्यानंतर लिस्टेर विद्यापीठ मधून डॉक्टरेट पदवी मिळवली. पहिल्यापासूनच त्यातील तज्ज्ञ म्हणून गणले जातात. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नलमध्ये लेख प्रसिद्ध होतात. त्यांच्या बौद्धिक संपदा विषयावरील कार्याची दखल घेऊन अमेरिकन सरकारने इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्रामसाठी निवड केली. भारतातील अमेरिकन दूतावासाने त्यांना येल वर्ल्ड फेलोसाठी नामांकित केले. IIM बेंगलोर, अहमदाबाद मॅनेजमेंट सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहिले. 2002 साली इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापीठ मधून